आजच्या सभेला आपल्या सर्वांचे नेते हलगे 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 महिलांना पुढे यायला जागा द्या। इथून पुढं आपली रॅली पुढे जाणार आहे। इथं दादांचं मार्गदर्शन झाल्यानंतर आपली रॅली असंच पुढे जाणार आहे। पवनारा गणपती, आर्य चौक, अंबिका चौक, नगर परिषद मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक। सगळ्यांना विनंती आहे, भावांना आपल्या महिला भगिनींना पुढे येऊ द्या। महिला भगिनींना पुढे येऊ द्या। सर्व बंधूंना भावांना एक विनंती आहे। महिला उजव्या बाजूला बसल्या सगळ्या पुरुष सगळ्या शुरातल्या हो शुर महिला आमचे वीर आहे शुरातले हो शुर पिटू भैया सर्व बंधूंना विनंती आहे, कृपया महिला भगिनींना पुढे येऊ द्या। पुढे जागा करून द्या, महिलांना सावलीत उभं राहू द्या। आणि सर्व उमेदवार फक्त उमेदवार मंचावर यायचे, फक्त उमेदवार महिला आणि पुरुष उमेदवार वरती या। संतोषभाऊ परमेश्वर वर या। उमेदवार सर्व स्टेजवरती या। फक्त उमेदवार स्टेजवर राहतील, मंचावर राहतील। कृपया सगळ्यांनी जागा रिकामी करून द्या। सर्व महिला भगिनींना पुढे येऊ द्या। पुरुष थोडा पाठीमागं सरका, पाठीमागं। या ठिकाणी सर्व उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी मंचावर यायचं 10 मिनिटांसाठी। उजवी बाजू महिलांसाठी उभं राहू द्या। जेंट्स सगळे दादांना राहुल बसले, महिला उमेदवारांना वर येऊ द्या। महिला उमेदवारांना गाणं बंद करा। आई राजा जय भवानी। आजच्या विराट अशा महारॅलीला आलेल्या सर्व माता भगिनींचं या ठिकाणी आपण स्वागत करू, टाळ्या वाजवून। पिटू भैया वरती या। आले का? हा। आपल्या नगर परिषदच्या निवडणुकीच्या निमित्तानं होत असलेले आजच्या भव्य अशा रॅलीच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे नेते, आपल्या सर्वांचे आधारस्तंभ माननीय राणा जगजितसिंहजी पाटील साहेब, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीनजी काळे साहेब आणि आपले उमेदवार विनोद पिटूभैया गंगणे, आपल्या सर्वांचं काल आपण एक उमेदवार डॉक्टर अनुजाताई अजितदादा कदम परमेश्वर आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं बिनविरोध त्या ठिकाणी झाले। सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन आपण करू आणि आपली विजयी सुरुवात ही कालपासून झालेली आहे। महाराष्ट्रात पुन्हा एकदा इतिहास होणार आहे। 23च्या 23 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष बहुमताने निवडून येणार का नाही? हात वर करून दादांना सांगा, दादांना विश्वास द्या की महाराष्ट्रात दादा तुमच्या नेतृत्वात सगळ्यात जास्त मताने नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक या ठिकाणी निवडून येणार आहेत। आपल्या सर्वांना माहित आहे की दादांच्या नेतृत्वात, पिटूभाईंच्या नेतृत्वात आपल्या तुळजापूरचा विकास हा कशा पद्धतीने पुढे चालू आहे। आपल्या सर्वांचं स्वप्न होतं तुळजापूरला रेल्वे यावी, आली का नाही?
आली का नाही हे स्वप्न तुम्ही आम्ही पाहिलं आणि राणादादांनी भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असेल, यांच्या साथीने आपलं स्वप्न पूर्ण केलं आणि येणाऱ्या काळामध्ये 1800 कोटीचा निधी आपल्या तुळजापूर शहराचं रुपडं बदलण्यासाठी दादांनी आणलाय. दादांसाठी आपण एकदा जोरात टाळ्या वाजून त्यांचं आपण अभिनंदन करूया. मला जास्त काही बोलायचं नाही, परंतु विरोधक या ठिकाणी ज्या गोष्टीचा बाऊ करतायत, मला एक सांगा, पिटूभाईने आपली 15 वर्ष प्रामाणिक सेवा केली का नाही केली? प्रामाणिक आपल्यासाठी तो माणूस झटला का नाही झटला? मला सांगा, एवढी अलर्ट जनता, एवढे हजारी लोक, लाखो लोक एका माणसाच्या पाठीशी असताना त्याची बदनामी करण्याचं षडयंत्र या ठिकाणी विरोधक करतायत. आपण त्या विरोधकांना या निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवून देणार का नाही? हात वर करून जोरात सांगायचंय, विरोधकांना त्यांची जागा दाखवून देणार का नाही? राणादादांना साथ देणार का नाही? एकदा जोरात म्हणा, आई राजा, आई राजा. मी या ठिकाणी दादांना विनंती करतो, या ठिकाणी माझे जिल्हाध्यक्ष नितीनजी काळे साहेब यांना विनंती करतो की आपण या रॅलीला या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आई राजा बोल भवानी की जय, भवानी जय, शिवाजी. तुळजापूर नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार विनोद उर्फ पिट्टू गगने यांच्या प्रचाराच्या रॅलीसाठी उपस्थित असलेले तुम्हा सर्वांचे नेते, महाराष्ट्राचे माजी मंत्री, मित्र संस्थेचे उपाध्यक्ष, लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, आमचे सर्वांचे मार्गदर्शक सुनील मालक चव्हाण, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि उपस्थित तरुण मित्रमंडळी आणि महिला भगिनींचा मनापासून स्वागत करतो, कौतुक करतो. विरोधी पक्षाच्या लोकांनी स्टेजवर यावं आणि थोडी नजर इकडे फिरवावी. आजच उद्यापर्यंत वाट आहे, आजच आम्हाला बिनविरोध सगळ्या जागा द्याव्या, एवढी ताकद या महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी आणि तुळजाभवानीनं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पिट्टूभैया आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभा केली आहे. कारण विकासाचा वादा काय, मला थोडं कमी ऐकू येत असतंय, त्याच्यामुळे मी परत विचारतो, विकासाचा वादा? महिलांनी सांगा, विकासाचा वादा? बघ, राणादादाला जर साथ द्यायची असतील, तुळजापूरचा पूर्ण विकास करायचा असेल, सर्वांगीण विकास करायचा असेल, 1865 कोटी रुपयाचा तुळजापूरचा विकास, रेल्वे असेल, राष्ट्रीय महामार्ग असतील, कृष्णेचं पाणी असेल, हे करायची ताकद फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीत आहे. कुणात आहे ताकद? कुणात ताकद आहे? मी नेहमी सांगतो, आजूबाजूला ह्या दुसऱ्या दोन बोळात काही लोक त्यांची गर्दी आणि आपला आवाज ऐकण्यासाठी उभे आहेत, त्यांना कानठाळा बसतील अशा आवाजात सांगितलं पाहिजे. या तुळजापूरचा विकास करायची ताकद कुणाची आहे? राणादादाची आहे? भारतीय जनता पार्टीचे? होय का नाही? खणखणीत चला राणादादाला साथ द्या, चला पिट्टूभैयाला साथ द्या, चला कमळाला साथ द्या. माझ्या सोबत दोन्ही हात वर करून दादाला साथ अशी नाही द्यायची कमळाच्या फुलासारखी. आता येणार काय? आता येणार काय? आता साथ कुणाला?
कुणाला? चला दोन्ही हात वर करून सांगा, दादा तुम आगे बढ़ो, हम राणा दादा तुम आगे बढ़ो, पिटू भैया तुम आगे बढ़ो, सगळे नगरसेवक तुम आगे बढ़ो, कमळ आगे बढ़ो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी दत्ताभाऊंना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. झालं 5 मिनिटात संपलं. भारतीय जनता पार्टीचे नेते, या मतदारसंघाचे आमदार माननीय श्री राणा जगजितसिंह पाटील साहेब, या तुळजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माझे मित्र विनोद कुमार गंगणे, आणि या नगरपालिकेमध्ये नगरसेवक पदासाठी उपस्थित ज्यांनी अर्ज भरला ते भारतीय जनता पार्टीचे या मंचावर उपस्थित असलेले सर्वच उमेदवार. आणि खरं तर मला सगळ्यांना विचारायचं आहे, आपल्या निवडणुकीचा निकाल किती तारखेला आहे? थोडं जरा कॅमेरेवाल्यांना विनंती आहे, मागच्या बाजूला कॅमेरा फिरवा, विरोधकांना बघू द्या. तुळजापूर नगरपालिकेचा निकाल आजच या तुळजाभवानीच्या दरबारात लागला आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये देशाचं नेतृत्व, कणखर नेतृत्व ज्यांनी केलंय ते नरेंद्रभाई मोदींचं सरकार केंद्रात आहे. या हिंदुस्थानामध्ये गोरगरीब, शोषित, पीडित, वंचित समाजाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं काम नरेंद्रभाई मोदींनी केलंय. या संत महंतांच्या महाराष्ट्रामध्ये आई तुळजाभवानीचं वास्तव्य ज्या महाराष्ट्रात आहे त्या महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेबांसारख्या कणखर नेत्याने केलंय. आणि या तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून, या धाराशिव जिल्ह्याच्या माध्यमातून राणादादांनी या जिल्ह्याच्या विकासाचा वसा आपल्या खांद्यावर घेतलाय. आणि तुळजापूर वासियांनी या सभेला, या रॅलीच्या माध्यमातून दिलेल्या प्रतिसादानंतर मला नक्की विश्वास आहे की या तुळजापूर नगरीचा नगराध्यक्ष जो भारतीय जनता पार्टीचा आहे त्या विनोद पिटू गंगणेवर या शहरातल्या नागरिकांनी मतांचा फुलासारखा वर्षाव आता केल्याशिवाय ते राहणार नाही. केंद्रातल्या योजना असतील, राज्यातल्या योजना असतील आणि या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या माध्यमातून आलेल्या योजना असतील, मला वाटतं की या योजनांच्या माध्यमातून या परिसराचा, या गावाचा, या गल्लीचा, प्रत्येक विभागाचा, प्रभागाचा विकास साधायचा असेल तर या प्रभागाचा विकास साधण्यासाठी एकजुटीनं, एक मतानं, एक दिलानं आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावं. आणि भारतीय जनता पार्टीचं बहुमतातलं सरकार, आता नितीन गळे साहेबांनी जसं सांगितलं तसं भारतीय जनता पार्टीचं ट्रिपल इंजन सरकार, केंद्रातलं भाजपचं सरकार, राज्यातलं भाजपलं सरकार आणि या नगरपालिकेमध्ये सुद्धा विनोद भैयाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं सरकार या जिल्ह्यात आल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून, निधीच्या माध्यमातून असेल, या परिसरातली जनता आता विकासा वाचून वंचित राहणार नाही. या उमेदवारांना आपण निवडून द्यावं, कमळाच्या चिन्हावर आपण शिक्का मारावा, बटन दाबावं आणि बहुमतांनी यांना विजयी करावं, एवढंच आवाहन या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आपल्या मी आपले नगराध्यक्ष विनोद पिटूभैया गंगणे यांना विनंती करतो की या मायबाप जनतेला आपण या ठिकाणी आपलं आवाहन करावं, यांचे आशीर्वाद घ्यावे. पिटूभैया तुम आगे बढ़ो. हॅलो, महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजाभवानी आणि आमचे गुरुवर्ग माननीय राणादादा
जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, श्री मालक चव्हाण आणि सर्व व्यासपीठावरील मंडळी, आपल्याला एवढीच विनंती करतो की आपल्या 22 उमेदवारांना आपण सगळ्यांनी निवडून द्यावं, कारण आपल्या सगळ्यांचं चिन्ह कमळ आहे. मी एवढं सांगतो की रामदासाच्या माध्यमातून जो तुळजापूरचा विकास होणार आहे त्यासाठी तुम्ही आपण एकत्र आला का नाही, आणि आपल्या सगळ्या उमेदवारांना तुम्ही निवडून देणार का नाही. निक्का आम्ही इलेक्शन पुरतं काम करता का कायम काम करता, आणि दादाने जे सगळ्या आमच्या उमेदवार विश्वास ठेवलाय, माझ्यावर विश्वास ठेवलाय, तुम्ही त्या विश्वासाला आज सगळ्यांनी एकीचं बळ दाखवून आत्मविश्वासाने तुळजापूरच्या नागरिकांना सांगितले की आपले 22 उमेदवार आणि नगराध्यक्षाचा मी उमेदवार निवडून येणार आहे का नाही. तुमचा आशीर्वाद आमच्या सर्वांसोबत असाच राहू द्या. आणि सगळ्यांना एक सांगतो, दादाच्या माध्यमातून आपला विकास होणार आहे, आपल्या गावाचा विकास होणार आहे. ह्यासाठी आपल्याला सगळ्यांनी आपल्याला एक दिलानं एक जीवानं 2 तारखेला सगळ्या उमेदवारांना मतदान करून विजय करावं एवढंच सांगतो. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्या सर्वांचे नेते विकास रत्न आदरणीय राणादादांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आई राजा, आई राजा. सकाळी आपण सर्वजण साधारण 10-10:30 वाजल्यापासून या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहात, बरोबर आहे. माता भगिनींचे आणि सर्व जे बांधव आहेत त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. एवढ्या 12च्या उन्हात दुपारी आपण या रॅलीमध्ये उपस्थित राहून आपण जो वेळ दिला आणि जो पाठिंबा दिला त्याबद्दल आपले मनापासून मी आभारही व्यक्त करतो. या रॅलीच्या माध्यमातून तुम्ही स्पष्ट संदेश दिलाय की तुळजापूरकर हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तुम्ही हा विश्वास काल देखील अतिशय बळावला. आपल्याच भगिनी, कुठे गेला मुलगी आपली, कुठे गेली, डॉक्टर अनुजा कदम परमेश्वर यांना आपण धाराशिवमध्ये आई तुळजाभवानीच्या तुळजापूरमध्ये पहिली बिनविरोध नगरसेविका म्हणून निवडून दिला. आईचा आशीर्वाद आहे, आईचा कौल आहे आणि आपल्या सर्वांचा देखील आशीर्वाद आहे, आपली खंबीर साथ आहे, म्हणून हे सगळं शक्य होतंय. आदरणीय मोदी साहेब 2014ला आले होते आणि आपल्याला रेल्वे देतो म्हटले. आता आपल्या सरकारने 3,295 कोटी रुपये आपल्याला मंजूर केले. रेल्वेचं काम आपल्यालाही माहिती आहे, धाराशिवपासून तुळजापूर पर्यंत चालू आहे, लवकरच पुढचंही चालू होईल. 3,225 कोटी रुपये दिले. आपल्या या मंदिराच्या परिसरासाठी 1,800 कोटी रुपये दिले. त्याची पहिली निविदा 400-450 कोटीची आता निघाली आहे. भक्त सुविधा केंद्र पहिल्या टप्प्यात होत आहेत. जी जमीन आपल्याकडे उपलब्ध आहे तिथे होत आहेत. आपण 350 कोटी रुपये आपल्या शहरातल्या नागरिकांसाठी ठेवलेत, ज्यांची आपण जमीन घेणार आहोत. जे काही बाजारभाव आहेत त्याच्यापेक्षा जास्त पैसे देण्याचा आपण संकल्प केलेला आहे. दर्शन मंडप कुठे करतोय आपण? सगळ्यांची मागणी काय होती, कुठे करा? बरोबर महाद्वाराला लागून आपण दर्शन मंडप करतोय. आपण विकास करताना सर्वांगीण सर्व बाजूने विकास करतोय. एकीकडे 108 फीटचा पुतळा रामदऱ्याच्या तिथे आहे, टाटा इन्स्टिट्यूट जवळ, खाली पाण्याचं आहे, बगीचा आहे. परंतु त्याच्याच बरोबरीने आपण आपल्या रेल्वे स्टेशन जवळ 150 कोटी रुपयाचं प्राणी संग्रहालय करतोय. पाचुंदा तलावाच्या तिथे प्रचंड मोठं वॉटर स्पोर्ट्स आणि वॉटर पार्कचं काम करतोय. सगळीकडे कसा विकास होईल हे आपण प्रयत्न करतोय. आणि तुम्ही स्वतःला विचारा, गेल्या 5 वर्षात तुळजापूरमधल्या जमिनीचे दर किती वाढलेत? कोणी देईल का उत्तर?
देऊ नका, मनातल्या मनात ठेवा. पण किती मोठ्या प्रमाणात आपल्या इथले दर वाढलेत याचा तुम्ही निश्चित विचार करा. आणि माझं उद्दिष्ट काय आहे, आईच्या दर्शनाला येणारा प्रत्येक भाविक जो आहे तो आल्यानंतर अगदी चांगलं दर्शन त्यांनी घ्यावं, योग्य सुविधा व्हावी, ऊर्जा त्याला मिळावी, आईचा आशीर्वाद मिळावा. आणि इथे राहणारे जे तुळजापूरकर आहेत त्यांना जे काही महिन्याला मिळतं, त्यांचं जे उत्पन्न आहे ते दुपटीने वाढावं, तिपटीने वाढावं. आलेला भाविक 2-2 दिवस इथे राहावा आणि त्या अनुषंगाने आपण प्रामाणिक प्रयत्न करतोय. हे सगळं आपण बघितलंय. पिठूभैया विनोद गंगणेंच्या माध्यमातून गोरगरिबाचं जे काम आपल्या तुळजापूरमध्ये होतंय, गेले 15-20 वर्ष जे होते तुमच्या समोर आहे. लोकांनी आरोप केलेत, काही वेगवेगळं खोटं नाटं बोललंय, परंतु त्याच्यातलं वास्तव मी जनतेसमोर नाही, महाराष्ट्राच्या समोर मांडलंय. माझी आपल्याला विनंती आहे, हे जे खोटं बोलणारे फिरतात त्यांना समोर घ्या आणि त्यांना एक एक प्रश्न विचारा. आई तुळजाभवानीचं मंदिर आणि परिसरासाठी त्यांचं सरकार असताना, ठाकरे सरकार असताना, काँग्रेस आणि हे शिवसेना राष्ट्रवादी हे एकत्रित सरकार असताना 1 रुपया तरी आपल्या आईच्या मंदिरासाठी दिला का? 1 रुपया तरी आपल्या परिसरासाठी दिला का? जय भवानी जय शिवाजी म्हणतात ते. मी स्वतः आदित्य ठाकरेंना, उद्धवजींना लिहिलं होतं. मी म्हटलं पैसे नका देऊ, फक्त प्रस्ताव केंद्राकडे पाठवा, प्रसाद योजनेत मी पैसे आणतो. 100 कोटी द्यायला तयार होते केंद्र सरकार. परंतु या ठाकरे सरकारने, या शिवसेनेने, या काँग्रेसने आपल्या तुळजापूरसाठी 1 रुपया देखील दिला नाही. 1 रुपया दिला नाही. आणि आईचं नाव कुठल्या ताकदीवर ते घेतात? आपल्या रेल्वेच्या बाबतीत सुद्धा असं ठरलं होतं. 950 कोटीचा आधीचा प्रकल्प होता. निम्मे पैसे राज्य सरकार, निम्मे केंद्र सरकार देणार होतं. देवेंद्रजीने मुख्यमंत्री असताना तो निर्णय केला. ठाकरे सरकार आलं, मी मागे लागलो, शेवटपर्यंत रुपया दिला नाही. मी त्यांच्या परिवहन मंत्र्यांच्या, अनिल परब साहेबांच्या वरती हक्कभंग आणला, परंतु शेवटपर्यंत त्यांनी रुपया दिला नाही. तुळजापूरला रेल्वे स्टेशन या कामासाठी सुद्धा 1 रुपया त्यांनी दिला नाही. त्याच्याच्या जोरावर काय बोलतात? एखादा पाकिट मारते तरी पकडून दिलाय का? खासदार असेल, आमदार असेल, इथले लोक असतील, एखादा पाकिट मार तरी दिलाय? आणि कशाच्या बाता मारतात? बाकी मी जास्त बोलणार नाही, मला बोलायला लावू नका असं सर्व विरोधकांना मी सांगतो. मी एकदा बोलायला लागलो तर मग बाकीचं मी म्हणणार नाही. तुम्ही बोलायचंय तर विकासावर बोला. तुमच्याकडे सत्ता असताना 2.5 वर्षात तुम्ही काय केलं तुळजापूरसाठी ते सांगा. मुख्यमंत्री तुमचे होते, बरोबर आहे, खासदार तुमचे होते, पालकमंत्री तुमचे होते. त्या 2.5 वर्षात तुम्ही तुळजापूरसाठी काय केलं ते बोला. आम्ही जे केले ते आम्ही सांगतो. परंतु वैयक्तिक टीका आणि असं खोटं नाटं जर बोललं तर इथे कोणी सहन करणार नाहीये. बरोबर आहे की नाही? आणि माता भगिनींना माहिती आहे, आपण इलेक्शनच्या दरम्यान जेव्हा भेटलो तेव्हा तुम्ही मला काही गोष्टी सांगितल्या होत्या. मी तुम्हाला शब्द दिला होता आणि तो शब्द पाळण्याची जबाबदारी माझी होती. त्या अनुषंगाने जी कारवाई करण्याची गरज होती ती मी केलेली आहे. हे बाकीचे जे बोलतात ते काय काय करतात, सगळ्या त्यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. उगाच काढायची वेळ आणू नका, हे मी परत एकदा सांगतो. तुम्ही सकारात्मक राजकारण करा. महंतांना बिनविरोध निवडून देण्याच्या बाबतीतली चर्चा जी झाली होती त्याच्यात खोटं नाटं बोलू नका, नाहीतर मग महंत स्वतः सांगतील की नेमकं काय झालं ते. त्यामुळे माझी सर्वांनाच विनंती आहे की आपण तुळजापूरच्या विकासावर बोलू. जो काही 5-6 वर्षामध्ये आपण निधी आणलाय, जे कामं आपण करतोय, येणाऱ्या काळात प्रचंड कायापालट जो करणार आहोत आपण. तिरुपतीला, तिरुमलाला किंवा शिर्डीला जे 30 वर्षात झालंय ते तुळजापूरमध्ये 10 वर्षात करण्याचा माझा शब्द आहे माझा. परंतु मी एकटा करू शकेन का? तुमची साथ पाहिजे. इथलं आपलं उत्पन्न जे आहे प्रत्येकाच्या घरातलं, येणाऱ्या भाविकांच्या माध्यमातून मिळणारं ते दुप्पट करणं, तिप्पट करणं, 5 पट करणं ही माझी जबाबदारी आहे, माझा शब्द आहे. पण तुमची साथ पाहिजे. आपला हुतात्मा चौकीपासून किसान चौकीपर्यंतचा
जो रस्ता आहे तो देखील विकास आराखड्यामध्ये कसा घेता येईल हे करण्याची देखील जबाबदारी माझी आहे. तुम्ही कुठलीही अडचण मांडा, कुठलाही प्रश्न मांडा, ती सोडवण्याची ताकद आपल्यात आहे. केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार आहे, आपले देवेंद्रजी आहेत, आपले शिंदे साहेब आहेत, आपले पवार साहेब आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले अमित शाह साहेब आणि आपले नरेंद्र मोदी साहेब आहेत. त्यामुळे काही काळजी करू नका. तुळजापूरचा कायापालट आपण निश्चित करणार. फक्त प्रत्येकाची जबाबदारी त्याची मी परत एकदा आठवण करून देतो. थोडंही गाफील राहायचं नाही. लोक आपल्या बरोबर आहेत, जनता आपल्या बरोबर आहे, परंतु थोडंही गाफील राहायचं नाही. एक एक मत वाढवण्यासाठी प्रत्येकाने परिश्रम करायचे. आपले मित्र नातेवाईक सगळ्यांना समजून सांगा की कशासाठी निवडणूक आपण लढतोय. आपल्याला तुळजापूरचा कायापालट करायचा आहे. इथल्या अर्थकारणाला प्रचंड चालना द्यायची आहे. इथे रेल्वे आणायची आहे. इथे वेगवेगळ्या माध्यमातून भाविकांची सोय करायची आहे आणि स्थानिकांवर कुठेही अन्याय होणार नाही, कोणाचंही आर्थिक नुकसान होणार नाही. उलट जे या प्रक्रियेमध्ये पुढाकार घेतात त्यांना बाजारभावापेक्षा जास्त रक्कम कशी मिळेल याची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. आपल्या तुळजापूरने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला किती मताधिक्य दिलं? आपणच सर्वांनी किती दिलं? किती मताधिक्य दिलं? शहरातून किती दिलं? 3,000 लीड दिली. मायबाप जनतेने, मायबाप मतदारांनी माझ्यावरती जो विश्वास टाकला, बाकी सगळं बाजूला सारून 3,000 पेक्षा जास्तीची लीड मला दिली. बरोबर आहे? आता तर निवडणूक तुमची आहे ना, बरोबर आहे? आपली निवडणूक आहे आणि त्यामुळे इथे मताधिक्य त्याच्यात किमान दुप्पट तरी पाहिजे. देणार का नाही? किमान दुप्पट. आणि नुसतं बोलण्याने दुप्पट होणार नाहीये. प्रत्येकाने कष्ट घ्यायचे. किती तारखेला मतदान आहे? 2 तारखेला मतदान आहे आणि आपलं चिन्ह काय? कमळ. आपल्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, अतिशय प्रामाणिकपणे, पूर्ण ताकदीने, पूर्ण वेळ देऊन आपण काम करतोय. आपण सर्व पुजारी, व्यापारी, नागरिकांना विश्वासात घेऊनच प्रत्येक विषय करतोय. पुजाऱ्यांना प्रश्न पडला होता, आमचे विधी कुठे होणार? मी म्हटलं लेखी द्या, काय काय तुम्हाला पाहिजे. आणि मग प्रशासनाला सांगितलं की त्यांना लेखी उत्तर द्या. प्रश्न लेखी, उत्तर लेखी. त्यांना मिळाले. अजूनही कोणाची काही शंका असेल मला सांगा, लेखी उत्तर द्यायला लावतो. व्यापारी जे आहेत त्यांची काळजी होती आमचं काय होईल. तुमचं एवढंच होणार आहे की तुमचा जो काही व्यापार आहे तो दुपटीने तिपटीने वाढणार आहे. कोणावरती अन्याय होणार नाही, हा माझा आवर्जून तुम्हाला परत एकदा शब्द आहे. आणि या निवडणुकीमध्ये एक एक मत वाढवण्यासाठी आपण सर्वांनी परिश्रम घ्यावे ही आपल्याला विनंती करतो. 2 तारखेपर्यंत परिश्रम घ्या. पुढचे 5 वर्ष जबाबदारी आमच्यावरती सोडा. पिटू भैया आणि सर्व सहकारी जे आहेत ते प्रामाणिकपणे व्यवस्थित काम करतील. कुठेही अडचण आली तर मी आहे. कोणालाही वाटलं माझ्यावरती अन्याय होतोय तर त्याच्यासाठी मी आहे अन्याय दूर करायला. त्यामुळे कुठली चिंता करू नका. इतिहासात कुठे काही झालं असेल, कोणी काही दुखवलं असेल, दुखवलं गेलं असेल, त्याबद्दल मी सांगेन की ह्याच्या पुढे काही होणार नाही. याच्या पुढे कुठे काही चुकलं तर कान धरायला आणि दुरुस्त करायला मी आहे, हा देखील शब्द तुम्हाला मी आवर्जून देतो. आपली ही साथ जी आहे, आईचा जो आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे मला खात्री आहे की जसं धाराशिवमध्ये पहिला कौल आपल्या तुळजापूरलाच मिळाला आणि आपण कोणाला निवडून दिलं? एका मुलीला, आपल्या मुलीला. आणि एक आपली मुलगी साधी नाहीये तर डॉक्टर आहे, MBBS डॉक्टर आहे. तर लोकांना कळतंय की आपल्यासाठी योग्य काय आहे. खूप वेळ झालाय, सगळ्यांना उन्हात त्रास झालाय, तहान लागलेली आहे. परंतु रॅली जी आहे ती पूर्ण करण्याची मी पुनश्च विनंती करतोय. जाता जाता काही प्रवेश देखील आहेत, त्यामुळे जी साथ आपण दिली आहे ती शेवटपर्यंत द्यावी ही विनंती करतो.
आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आई राजा, आई राजा. आपण मला वाटतं थोडं हे बदला आणि आरती आपण इथनच करूया एकत्रित.